या क्षेत्रात मला तर कधी कुणाला रुपया द्यायला लागलेला नाही. टॉपच्या बैलांची मुलाखत घ्यायची आणि त्याचं ते व्ह्यू मिळवा. बाजूने जाऊन तुम्ही टॉपच्या बैलाची मुलाखत घेताय म्हणजे कसं झालंय? नमस्कार मित्रांनो. तर एस बैलगाडा शर्यत युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आलेलो आहे आपण लिंब कोंडवली इथे शंकर बैलाची मुलाखत घ्यायला. आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहे. बघू. नमस्कार काका. नमस्ते. पहिले तर तुमचं आता नाव सांगा. माझं नाव अंकुश आनंदा चोरट, राहणार मी कोंडवली लिंब. आणि बैलांची नाव ही माझी 2 बैल, हा शंकर आणि हा चिक्या म्हणून बैल आता घेतलेला आहे. 2-3 महिने झाले, मित्रांचाच बैल आहे. हा बैल आता आपल्याकडे आलेला आहे. 2 महिने झाले. 2 महिने झाले. आणि ह्याला साधारण आपले 7 वर्ष झाले. शंकरला 7 वर्ष झाले. 7 वर्ष पूर्ण होत आले. आणि त्याचं वय किती? साधारण शंकरचं वय म्हणजे एक आपण घेतलेला 7 वर्ष झाले त्याच वेळेस तो कडदाती होता. आणि त्याच्या आधी म्हणजे एक अंदाजे म्हणजे पहिल्या मालकांशी यांच्याशी चर्चा करून बैलाचं वय साधारण तरी 14-15 वर्ष आहे. 14-15 वर्ष आहे. 14-15 वर्ष आहे. बैल आतापर्यंत बैलाने किती काय बिनजोड काय बैलाच्या? आता आपल्याकडे आला त्यावेळेस 2019 ला हा बैल आपल्याकडे आला. 2019 ला बैल आल्यावरती त्यावेळेस लॉकडाऊनच होतं. लॉकडाऊनच चालू होतं. त्यात काय झालं होतं, बंदी पण होते. बंदी होते त्यावेळेस. बंदीत बी हा पळायचा ना? हा, बंदीत सुद्धा. मग तेच ना, त्यावेळेस आपल्याकडे आला. त्यावेळेस आला ते आमचे मित्र आपले आमचे इथं जवळचे मित्र धीरज सावंत म्हणून. त्यांनी मला सांगितलं की एक जणाचा असा असा बैल, पाऊस चालू होता, अडचण होते त्या माणसाची, तर बैल असा असेल. तर म्हटलं असू द्या, येऊ द्या आपल्याकडे, काय नाही तसं. तर शंकर हा बैल आमचे खोपोलीचे मित्र DK शेठ खंडागळे, प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि ड्रायव्हर सुद्धा आहेत. ते स्वतः मुंबईत ते सर्वात चांगली गाडी पळवणारे ड्रायव्हर. तर त्यांचा हा शंकर बैल. तर तो आपल्याकडे आल्यावरती त्यांचे आपले चांगले सूर जमले. त्यांनी सुद्धा आपल्यावरती विश्वास ठेवला आणि आपण त्या विश्वासाला पात्र म्हणून बैल त्या पद्धतीने आपण आजपर्यंत ठेवला. आणि तो बैल मी कधीच म्हणू शकत नाही की माझा आहे. कारण त्याच माणसाचा बैल आहे असं म्हणण्याचं कारण असं असतं की ज्या वेळेस एखादा प्रेमाने एखादी गोष्ट देतो तर ती स्वीकारणाऱ्याची पण पात्रता तेवढी लागते. आणि त्या पद्धतीचं त्यात आपल्याकडे आला. मालगाव फाटी चालू होती त्यावेळेस, बंदी बिनजोडची फाटी चालू होती आणि बऱ्याच चालू होत्या, पण मालगाव फाटीला आपल्याला जवळ असल्यामुळे आपला बैल कंटिन्यू जात होता. एक आपण 3ऱ्या-4थ्या दिवशी त्या फाटीवरती जाऊ अशा अनेक गुलाल केले बिनजोडचे, डावी उजवी कुठल्याही. बैलाच्या गळ्यात पहिल्या फेऱ्याचं वासरू असू द्या किंवा स्पीड मध्ये पळणारं वासरू असू द्या किंवा आतून सुद्धा बाहेर जाणारं वासरू असू द्या, सरळ जाणतो. हो, कधी त्याला तास धरून देणार नाही, तासाला शिवून देणार नाही. जरी त्या वासरानं खाली झटका देऊन जरी गाडी बाहेर नेली तरी बैलाची ख्याती अशी आहे की बैल गाडी ती किती लांब गेली ते तिथनं माघारी आणणार, त्याच फाटीत आणणार. तुमच्या 8-9 फाट्या असू द्या, ज्या फाटीत तो पळालाय त्या फाटीत आणणार आणि तिथल्या फाटीतनं सोडलाय त्याच फाटीतच तो सरळ जाणार. अशी त्याची ख्याती आहे. त्यानं आतापर्यंत म्हणजे एक साधारण 14-15 हजार वासरं 7 वर्षात शिकवले. 14-15 हो, 14-15 हजार. अगदी आता ती वासरं साहेदाती कडदाती झाल्यात. ते ओळखत सुद्धा नाही ती वासरं की बाबा ह्या शंकरने शिकवले. पण ते मालक ज्या वेळेस भेटतो त्यावेळेस म्हणतो की हा आमचा बैल, याचा गुरु शंकर आहे. बस आपल्याला तेवढाच समाधान आहे. किती वर्ष झालं तुम्ही नाद करताय? हा नाद मी साधारण 1998 ला, म्हणजे 1998 ला मी शाळा सोडली आणि आमचे दाजी, माझ्या मोठ्या बहिणीचे नवरदेव, आपले नाळेवाडीचे विश्वास गोरखडे, ते स्वतः बैलगाडीतले जुने जाणते प्रसिद्ध बैलगाडा चालक, चांगले ड्रायव्हर होते. त्यांच्यावर जायचो आम्ही मैदानावरती. तर त्यातून मला तो नाद लागला आणि मग मी त्यावेळेस त्यांच्या सल्ल्यानुसार मालगाव मधून एक दुसरा खोंड घेतला. त्याचंही नाव शंकरच, म्हणजे सुरुवात माझी शंकरनच करून दिलेली आहे. तर तोही शंकरच माझा बैल. तेव्हापासून आपला नाद सुरू झाला, म्हणजे 1998 पासून साधारण.
का आपला बैल कधी मुंबईला पळाय गेलाय का कधी म्हणजे? साधारण आपल्याकडं हा. ज्यावेळेस 2019 ला बैल आला त्याच्या आधी बैल हा मुंबईतच होता. मुंबईतच पळत मुंबईची होता. खरेदी. हा मुंबईत पळत मुंबईत होता. खरेदी. मुंबईतच बिनजोड चालू होत्या. त्याच्यानंतर एक 6 महिने ते वर्षभर इथं मिलिटरी हाफसिंग मध्ये आपले मित्र येतं प्रतीक मोहिते आणि दादा मोहिते म्हणून मिलिटरी हाफसिंगचे चांगले आहेत ते पण. हो. तर त्यांच्याकडे होता. तर त्यांच्याकडून नंतर त्यांची काय अडचण झाली त्यावेळेस ते मग बैल आपल्याकडे आला तो. मुंबईला गेलाय का पळायला? हो आपल्याकडं यायच्या आधी साधारण 2019 ला ज्यावेळेस आपल्याकडे शंकर आला त्याच्या आधी तो वर्षभर मिलिटरी हाफसिंग मध्ये होता प्रतीक मोहिते दादा मोहिते यांच्याकडे. त्यांच्याकडेही चांगला पळत होता. तर त्यांची काय अडचण झाली तेव्हा आपल्याकडे आला. पण त्यांच्याकडे यायच्या आधी बैल आपला मुंबईतच मुंबईत. होता. बिनजोड. स्वतः डीके शेट आपले खंडागळे खोपोलीचे त्यांच्याकडेच होता आणि तिकडे बिनजोड कंटिन्यू चालू होत्या. अनेक गुलाल बाहेरूनच त्याचे चालू होते. दोन्ही कांदी बाहेरूनच गुलाल चालू होते. त्यामुळे प्रॉपर पैल तसा पहिला मुंबईचाच. मुंबईतच पळत होता. या की पोरांनो, या इकडे बसा पप्पू, या इकडे बसा बाया, या दादू बसा. या. ते आमचे चुलत बंधू आणि हे सगळे पुतणे आणि हे सगळे म्हणजे बैलाचा मालक ही मी नाही, करते धरते हेच सगळे असतात मैदानात याच्यात. तरी आज आपलं कोरेगावचं मैदान असल्यामुळं बरीचशी आपली म्हणजे बैलावरती पोरं प्रेम सगळी करणारी आणि बैला बरोबर असणारी सगळे कोरेगावला बहुतेक जण गेलेत. त्यात मध्ये भरपूर जण आहेत. आता यश आहे आमचा, आदित्य आहे, प्रणव आहे, इथले भरपूर आहे. त्याच्यानंतर खरी जर मला आणखीन सहकार्य जर असेल यांच्या बरोबर तर आमचा शर्यत ग्रुप लिंब आमचे डगवाडी लिंब मध्ये जे डगवाडी तिथले आमचे अशोक जाधव असू द्या, पोपट माने असू द्या, नाना जाधव असू द्या, आमचे अमर रे, त्याच्यानंतर तात्या येतं, फौजी आहेत आमचे डगवाडीचे बरकडे फौजी ते येतं. त्याच्यानंतर असे असंख्य जण आहेत की ते जे शंकरवर प्रेम करतात. असे बराच मोठा ग्रुप आहे आणि कधी कुणाला फोन न करता की बाबा मैदानावर निघालोय असा फोन करायला लागत नाही. ते स्वतःहून येतात. शंकर कुठे तिथे येणार, पण खाली निघाल्यावर स्वतः धरणार, हे करणार, काही कुणाला सांगायला लागत नाही. आणि म्हणजे एक अभिमान की या क्षेत्रात आता जे सगळे म्हणतात की पैशाचा बाजार झालाय, मी स्वतः म्हणतो या क्षेत्रात मला तर कधी कुणाला रुपया द्यायला लागलेला नाही. ड्रायव्हर असू द्या, सोडणारा असू द्या, कधीच लागलेला नाही. हा, आता ज्यांनी तो बाजार केलाय किंवा जे देत असतील ते काही ना काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी देत असतील की बाबा माझा बैल चांगला सोडावा, माझा बैल ह्यानंच सोडावा, ह्यानंच गाडी माझी पळवावी, असे करत असतील. पण अहो तुमचा जर चांगला पळणारा असेल, सरळ मार्गी बैल असेल, तुमच्या कुठलाही ड्रायव्हर बसू द्या, त्याला गाडी हाणायची एवढंच काम आहे. आणि महत्वाचं म्हणजे जनावर शाबूत राहिले पाहिजे. जनावर सेफ्टी असेल तर खेळ आजचा उद्या तुम्ही करू शकता. असं आहे. ही आमची सगळी गँग असते. आज बरीच गँग बाहेर आहे. मलाच बेकार वाटतंय की ती जर आज असती तर त्यांनाही हुरूप आला असतं. आणि महत्वाचं एक राहून गेलं की तुम्ही आज तुम्ही या चॅनल स्वरूपातून आमच्या सारख्या सामान्य बैलगाडी मालकाची मुलाखत घ्यायला आलाय. तर यात महत्वाचा विषय असा आहे की आज आम्ही बघतो, आज या क्षेत्रात मी 25-26 वर्ष असून सुद्धा भरपूर चॅनेलवाले ओळखीचे आहेत. पण अजूनपर्यंत कोण म्हणला नाही की दादा मला तुमची मुलाखत घ्यायची किंवा मुलाखत देताय का म्हणून. आणि आज पहिली वेळ असेल की कोणतरी मला स्वतः आला आणि म्हणला मला या बैलाची मुलाखत घ्यायची. बैल परिचित आहे, बैल परिचित आहे, पण तो मनात परिचित आहे, समाजात परिचित केला नाही. आणि पहिलं तुम्ही असाल आणि मी तुमच्यासारख्या युट्यूब चॅनेलवाले जे आहेत यातल्या बऱ्याचशा, मी सगळ्यांना नावं ठेवत नाही, पण बऱ्याच जणांचे मी आभार मानतो की तुम्ही सामान्य माणसाला जर उजेडात आणण्याचं काम जर कोण करत असेल तर मीडिया करते. ते मीडिया कोणती, तर तुमच्यासारखी. नाहीतर टॉपच्या बैलांची मुलाखत घ्यायची आणि त्याचं ते व्ह्यू मिळवा, ते काहीतरी विषय मिळवा, हे असं नका हो. तुम्ही जर सामान्यातनं वर गेला ना तर तुम्ही आणखीन सामान्यातल्याला वर आणा. मोठ्याला मोठं कोण पण करतं, सामान्याला मोठं करा, हे असलं नका. मला हे पहिल्यापासून पटत नाही. त्यामुळे मी मोठ्या चॅनेलवाल्यांच्या दोस्त्या तोडल्यात खरं सांगण्यासारखं.
कारण भरपूर मी त्यांचा अनुभव घेतलाय. बरेचसे चॅनेल वाले माझे मित्र आहेत, मी बोलायचं सोडलेलं त्यांच्याशी, खरंच सोडलेलं. तुम्हाला बाजूने जाऊन तुम्ही टॉपच्या बैलाची मुलाखत घेताय, म्हणजे कसं झालं, हे थोडक्यात असं झालं की अं, मोठ्याच्या लग्नाला बिना आमंत्रणाची जातात आणि गरीबाच्या लग्नाला आमंत्रण असून जात नाही, अशी परिस्थिती आत्ताची तारा झाली. म्हणून मी खास करून तुमच्या सारख्या युट्यूब चॅनेल वाल्यांचं अभिनंदन, आभार मानतो की तुम्ही सामान्य माणसाच्या पर्यंत पोहोचताय आणि त्याची व्यथा जाणून घ्या. त्याबद्दल प्रथमतः मी तुमच्या चॅनेलचं आणि तुमचं खूप खूप आभार मानतो. दादांचा परिचय सांगायचा. हे आमचे चुलत बंधू आणि प्रवीण चोरट, हे पुतण्या लागतो आणि हा पण पुतण्या आमचा. दादा तुमचं नाव काय सांगायचं? केदार देमगाव. तुमचे? अमित चोरट. आपलं म्हणजे आधीगर जादू टोण्याचं व्हायचं का लिंबू बिंबू ते म्हणतात आता, त्याचा काय नक्की विषय असतो? जादू टोना तसं मांडलं तर सगळं आहे, नाही मांडलं तर काहीच नाही. आणि असं पाणी आहे. बिणी करते ते आता, एवढी जण खाली मैदान फाटीतनं जाताना ती माती बिती करते, त्याचा काय नक्की विषय असतो? आता तुम्ही मला सांगा, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, शास्त्र केलं पाहिजे. पण शास्त्र कोणतं केलं पाहिजे? पाणी करा, जनावराला तोंडात फेस येतो, पळायच्या आधी माणूस जसा कोणतंही काम करायच्या आधी आंघोळ करतो सकाळची आणि मग उद्योगधंद्याला बाहेर पडतो, तसं त्याला तुम्ही पाणी करा, तोंडातला फेस निघून जातो, जनावर फ्रेश राहिलं पाहिजे, धाप त्याची कमी होती, हे पाणी करा. आज तुम्ही जे खाली जाताना समजा माती करताय, ते पूजन करताय, हे करताय, करण्याबद्दल काय नाही, तो नंदी आहे, आम्हाला पण त्याचा सार्थ अभिमान आहे, आम्ही सुद्धा नंदीला देवच मानतो. पण तुम्ही जे हे नको ते शास्त्र आणि हे लिंबू फिंबू हे, अहो आज मैदानात 1000 गाडी, 1000 गाडी धरून चाला, 1000 गाडीतल्या 90% म्हणजे 900 गाडीवाल्या मालकांनी खाली जाताना बैलाला पूजन केलं, बैलाचं पूजन केलं, त्याच्यानंतर लिंब टाकलीत, मी धरून चाला 90% जणांनी लिंब टाकली, फायनलला 10 गाड्या राहणार. मग त्या 990 गाडीवाल्यांनी लिंब टाकून उपयोग काय? बरोबर आहे. उपयोग काय? पूजन करताय, अहो ते पूजन करण्यापेक्षा आहे का नाही, तिथं फाटीत जाऊन त्याचं पूजन करण्यापेक्षा त्याच्या पायाला हात लावा, पाया पडा, बाबा मला सुखरूप पर्यंत गुलाल दे, समाधान माझं कर, संपला विषय. आणि हे आता जे म्हणतात प्रकार, आता तसे प्रकार घडतात, आपण बऱ्याच वेळा बघितलेले, कोण लिंब टाकतं, कोण काय करतं, कोण अंगारा टाकतं. अहो पण हे असं करू नका. आज तुम्ही करताना ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या नंदीवरती ते करताय ना, तो पण एक नंदीच आहे, तो पण महादेवाचा नंदी. जसं तुमचा नंदी उजेडात आला पाहिजे म्हणून तुम्ही दुसऱ्या नंदीचं वाटोळ का करता? बरोबर आहे. आणि आताचा काळ असा आहे, हे कलियुग असं आहे, हित करायचं आणि हितच फेडायचं. जो दुसऱ्यावरती लिंबू टाकतो त्याचा बैल कालांतराने त्याचे दावण संपल, दावण संपल, आणि संपल्यात दावणी. ज्यांनी दुसऱ्याचं वाईट बघितलंय ना, त्यांच्या दावणी संपलेल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी लिंब टाकू नका. तुमच्या जनावराला दिष्ट लागते ना, तर त्याच्यावरून लिंबू उतरून टाका, पण दुसऱ्याच्या बैलावरती लिंबू टाकू नका. आणि या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की दुसऱ्या नंदीचं वाटोळ करण्याचा विचार पण मनात आणू नका. एक दिवस तुमची दावण संपल्याशिवाय राहणार नाही. मग त्यासाठी दुसऱ्याचं वाईट बघण्यापेक्षा मी किती प्रॅक्टिस करतोय, मी किती तयारी करतोय, मी तयारी करून कसा वर येईल ह्याचा प्रयत्न करा. आपलं चांगलं झालं पाहिजे, पण दुसऱ्याचं वाईट नका, दुसऱ्याचं चांगलं झालं तर आपलं चांगलं होतं, ही धारणा ठेवली पाहिजे बैलगाडी क्षेत्रात. काय ही लिंब वगैरे काय, मला तर काही कधी फरक पडला नाही. माझा बैल शंकर दोन्ही खांदी बाहेरून पळणारा. माणसं खूप मानायचे तर की हा बैल असा आहे, तो बैलाचा मालक असा आहे, तो बैल दुसरी बैल बाहेर लावतो किंवा दुसरी गाडी बाहेर लावतो, त्याच्या गटात पळायचं नाही, त्याच्यात बिनजोड जायचे नाही. मला कधीही तसलं काय वाटलं नाही. माझा वैयक्तिक शंकर ज्या ज्या वेळेस पळालाय त्या वेळेस सरळ पळालाय, त्या वेळेस मी गुलाल केलेला आहे. मला कधीही तसलं जाणवलेलं नाही. विनाकारण एखाद्याचं नाव खराब करण्यापेक्षा मी किती चांगला आहे हे बघून दुसऱ्याचं नाव खराब करण्यापेक्षा बाबा तोही किती चांगला आहे हे म्हणलं तर समोरचा चांगला म्हणणार आहे. नाही, आपल्याला या गोष्टी पटत नाही. लिंबाच्या नाही, अहो आत्ता ही लिंब बिंब तुम्ही म्हणताय, तुम्ही देवाचं करण्यापेक्षा शास्त्र पाळलं का?
आमच्या जुन्या काळातला एक किस्सा सांगतो. हम्म. पहिली जी बैल पळायची, पहिली बैल पळायची ना, तर गाडी अशी झुपताना हा. जो छकडं घेणार आहे, म्हणजे छकडं धरून जो जाणार आहे खाली, हा. त्याच्या डोक्याला फड्या असणार, टोपी असणार किंवा रुमाल का होईना पण बांधलेला पाहिजे. जो गाडीवर ड्रायव्हर बसणार आहे त्याच्या डोक्याला फड्या, टोपी किंवा रुमाल पाहिजे. त्या गाडी झुपताना किंवा गाडी झुपून खाली जाऊन पुन्हा पळून येईपर्यंत जर डोक्याला त्याच्या काय नसेल तर त्याला गाडीच्या जवळ येऊन देत नव्हते. हे शास्त्र होतं. तंबाखू मळायची नाही, तंबाखू मळून देत नव्हते. गाडी झोपून खाली जाऊन पळून येतो, तंबाखू खाऊन द्यायची नाही. तुला खायची ना, लांब जा 1/2 किलोमीटर आणि तिकडे जाऊन खा. हे शास्त्र होतं. ते शास्त्र कशासाठी होतं? ते काय दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी नव्हतं. माझी जे माझा बैलांचा पळ, मी माझं नियोजन, ह्या नियोजनात अभावी ते होतं. दुसऱ्याचं मग दुसऱ्यावरती तंबाखू टाकन, दुसऱ्याचं हे करा, असलं काही नव्हतं. आणि आत्ताचा बघा काळ, तुम्ही देवाचं सगळं करताय, एकाच्या डोक्याला काय नाही, सगळी मुंजीच. काय त्याला अर्थ आहे? असं नाही होत चालत. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, तो जुना काळ होता पण तो शास्त्राने चालला होता. जुन्या काळात वायदे हा विषय नव्हता. जुन्या काळात शब्दाला किंमत होती. जुन्या काळात एक मैदान जर फायनलला गाडी राहिली, भले मी म्हणतो ती 8 नंबर 10 नंबरला राहू, तरी सुद्धा ती गाडी 10 मैदानं फुटत नव्हती. 6-6 महिने 1-1 वर्ष गाड्या फुटत नव्हत्या. तीच गाडी पळत राहायची. 10 मैदानं मार खाऊ द्या पण ती गाडी पळायची. आता आज एकाच्या जोट्यात तर उद्या दुसऱ्याच्या जोट्यात, परवा तिसऱ्याच्या जोट्यात, आणि चौथ्या दिवशी त्याच्याशी भांडणं करायची आणि पहिल्याच्या जोट्यात यायचं. हे नाही ना असलं. तुम्ही माणसं, शब्दाला किंमत द्या, माणूस की जपा. बैलगाडी क्षेत्रच नाही तर तुम्हाला इतर गोष्टी ती प्रत्येकाची गरज आहे. त्यासाठी माणसं जपा, शब्दानं तोडू नका कुणाला. आतापर्यंत बैलगाडी क्षेत्राने तुम्हाला काय म्हणजे दिले, काय काय दिलं? तसं या बैलगाडी क्षेत्रात जर माणसानं अपेक्षा केली की मला बाबा पैसा मिळावा, नाव मिळावं, ते करायचं असेल तर पहिल्यांदा आपली नीतिमत्ता चांगली पाहिजे. आपल्या तोंडात साखर पाहिजे. आपण पैशाने 100 माणसं आणण्यापेक्षा शब्दाच्या जोरावरती 100 माणसं आपल्याकडे आली पाहिजे. आणि ज्या वेळेस ती 100 माणसं प्रेमानं जवळ येऊन बसतात ना, तर या क्षेत्रात समाधान महत्वाचं. नाही तर मला आज गट नाही पास झाला, मला आज गुलाल नाही मिळाला म्हणून चिडून राग मानण्यात अर्थ नाही. आपला बैल चांगला पळाला, आपल्या बैलाने चांगली गाडी पळावली, पब्लिक वर पळाला, राग मानण्यात अर्थ नाही. आपला बैल चांगला पळाला, आपल्या बैलाने चांगली गाडी पळावली, पब्लिक वर पळाला, समाधान पाहिजे. ह्या क्षेत्रात ज्याला समाधान आहे ना, तो वरचा परमेश्वर एक दिवस तुम्हाला बोलाल 100%. समाधान पाहिजे. आधीची बैल म्हणजे 3-3 वर्ष हो, 100% 100% राहायची. अहो, पुशेगावात जी गाडी 1 नंबर करते ना, ती सलग 3 वर्ष पुशेगावात एकत्र राहायची. पळायची आणि पुशेगावात 3-3 वर्ष सलग गुलाल केले. हो. नाव सांग की आता अहो. एखाद्याची जुनी एकदम बैल. आता खरं जुन्या सांगायचं, बैलांचं आमच्या चांगली डोळ्यासमोर पळणारी. मी वैयक्तिक डोळ्यासमोर बघितलेली बैल, येळगावकरांचा बाजा, जिंतीकरांचा सोन्या. तुम्हाला सांगतो त्या पिरियडची बैल, जिंतीकरांचा सोन्या, येळगावकरांचा बाजा. आमच्या रायगाव मध्ये गरुड पळत होता. समाधान गायकवाडांचा गरुड होता. 12 वर्ष बैल पळत, 12 वर्ष बैल पळत होता. हा, उंचीला याला जरा बारीक होता पण पळणं म्हणजे पळणं, स्पीड भरपूर होतं. शेवटचं त्याचं मैदान आपली आणेवाडीमध्ये 1 नंबर केला त्यानं. पण त्या वेळेस मी जर बाजाला बघितला असेल शेवटचा, तर त्या मैदानात बघितला येळगावकरचा बाजा आणि गरुड यांनी आणेवाडीच्या मैदानात 1 नंबर केला. त्याच्यानंतर शिवराज ट्रॅव्हल्स वाले आपले पुशेगावचे, त्यांचा सुंदर पळत होता. तुम्हाला सांगतो सातेवाडीचा नांद्या होता. आपले वाईचे आबा डोंगरे होते, त्यांचा नांद्या पळत होता. तसे दायगुडे आबा वाईचे, त्यांचा नखऱ्या पळत होता. आपले महेश काका डोंगरे, त्यांचा दिन्या होता. जुन्या काळातली म्हणजे आपल्याला आवडणारी बैल. आणि अशी बरीच बैल. एक मालगाव मध्ये काजळ्या पळत होता. आमच्या लिंब मध्ये सुद्धा दिन्या माणक्या पळत होती. तानाजी सावंत यांचा माणिक पळत होता, बाळक्या असंख्य बैल होती की त्यांची नावं सांगणं आता आपल्याला जमणार नाही. पण ती बैल आहेत ना, जर ते एखाद्या मैदानात गेले ना तर छाती ठोकपणे सांगायचे आम्ही 5 मैदान 1 नंबर करणार. मालक सांगत होते की आम्ही 5 मैदान 1 नंबर करणार. तेवढं त्या बैलांना स्पीड होतं. त्या बैलांना स्पीड होतं आणि त्या मालकाचा त्या बैलांवर विश्वास होता.
आता आज ज्याने एक नंबर केलाय तो उद्या गट काढतोय का नाही ही शंका आहे. म्हणून हुरळून जाऊ नका हो या क्षेत्रात. गुलाल केलेल्याची मस्ती आणून द्यायची नाही आणि हरलेल्याचा पश्चाताप करायचा नाही. शिका तुम्ही. आज जर मी समजा मार खाल्ला माझ्या गाडीने तर मी त्यातनं बोध घे की बाबा कशामुळे मी मार खाल्ला, काय चुकलं, काय माझं चुकलं, माझ्या बैलाकडनं चुकलं, ड्रायव्हर कडनं चुकलं का माझं नियोजन चुकलं, याचा बोध घ्या, त्यात सुधारणा करा आणि मग तुम्ही खेळा. बघा नक्की तुम्हाला 100% त्यातनं फायदा होणार. पण तुम्ही विनाकारण दुसऱ्याला दोष देऊन मीच खरा आणि माझंच योग्य होतं असलं करण्यात नाही ना आता पिढीने चांगलं. आता जुन्या काळातली बैल, मालगाव मध्ये एक बैल होता, जर्शा होता बैल, जर्सी बैल. हो हो जर्सी बैल. आपले सुजित कदम म्हणून आहेत आमचे मित्र, त्यांचा जर्शा बैल पळत होता. तो जर्शा बैल एवढं स्पीड होतं त्या बैलाला, मी पाहिलेल्या बैलात मी जे टॉपला बैल जी पहिली पळत होती, याळगावकरांचा बाजा, जिंतीकरांचा सोन्या, आपला गरुड असू द्या, हे आमच्यातली बैल एवढी पळत होती ना, त्या कॅटेगरीतला तो जर्सा बैल पुशेगावात 2 नंबर त्या बैलाने केले. 2 नंबर. पुसेगाव जे अख्ख्या भारताचं प्रसिद्ध आणि मानाचं मैदान, त्या मैदानात त्यानं पुसेगावला 2 नंबर फायनल 3 फेरत पळून केलेले. आणि तुम्हाला खोटं वाटेल, वैयक्तिक मी तो बैल सोडायला असायचो, त्या बैलाव गाडी पूर्ण बांधायची, त्याच्या नाकात सायकलच्या चैनीची असेल, सायकलच्या चैनीची असेल, होय. आम्ही स्वतः असायचो. इतकं स्पीड होतं आणि त्या चैनीला कासरा बांधलेला असायचा. होय. म्हणजे स्पीड किती असेल त्या बैलांना. मग तुम्ही आता त्या वेळेचं काढा ना, आत्ताची जी बैल पळतात त्यांच्या एकाच्या तरी यसनीला कासरा दाखवा तुम्ही. सगळे गबाळ्यांना कासरे. मग आज तुम्ही मला सांगा, निकाल पास केल्यावरतीच माणसं गाडी खाली का गावतात? अपघात होतात ना त्याच्यामुळे. अपघात का होतात? खाली कुणाचा अपघात होत नाही. गाडी निकाल पास केल्यावरतीच गाडी जाते, कुठं जाऊन थडकते, हे होते. गबाळ्याला कासरे येते, याला कारणीभूत बैलगाडा मालक. माझ्या बैलाने नंबर मिळवावा ही माझी अपेक्षा आहे, पण माझ्या बैलामुळं काय अपघात होतोय याचा तो कधी विचार करत नाही. आणि या गोष्टी जपल्या पाहिजे. आता तो जरशा पळायचा, एवढं स्पीड होतं ना त्याला, माझ्या डोळ्यासमोर आहे. असं कोणतं मैदान नाही की त्याच्यावर गाडी बांधली, हा, आणि असं कोणतं मैदान नाही की त्याला थाप तरी लावायला लागली, असं कोणतंही मैदान नाही. सगळ्यात टॉप मध्ये पळत होता. त्यावेळेस तुम्हाला सांगतो, त्याच्या पिरियडला वडीचा बावऱ्या पळत होता, आपले राजेंद्र शेटगिरी सातारा त्यांचा थायमान पळत होता, आपले संजय बर्गे कोरेगावचे यांचा संजय पळत होता. टॉप मध्ये बैलही पळत होते. त्याच्यानंतर मुंबईमध्ये गुड्डे रतन म्हात्रे यांची टॉपची गाडी पळत होती. एवढ्या गाड्या पळत होत्या ना, त्यांच्यावर तो पळत. म्हणजे आता त्याच्यानंतर ते खिलारचं ह्याचं निघालं, पण एक आम्हाला अनुभव आहे की ज्याच्या पायात धमक आहे त्याला जाती बुद्धीचा काय विषय नसतो. ज्याच्यात दम आहे त्याला कशाची गरज नाही लागत, काय कशाची गरज नाही, उंचीची गरज नाही, लांबीची गरज नाही, किंवा तुमच्या जातीची गरज नाही. आणि त्यालाच अपवाद बकासूरनं सगळ्यांना बाजूला ठेवलं. माझ्यात पळायची धमक आहे, तिथं कोणतीही गाडी लावू. हे बैलगाडी क्षेत्रात फक्त एवढं आहे की मी मगाशी मानल्याप्रमाणे की तुम्ही एका पराभवानं खचून जाऊ, उठा, प्रयत्न करा आणि कामाला लागा. यश हे तुम्हाला 100%. आपली शंकरची तुम्हाला अशी एखादी आठवणीतली फायनल म्हणजे माहितीये का तुमची, म्हणजे फायनल आता तसं काय झालं माहितीये का, करून आलेला तुम्ही अशी एखादी फायनल? हा, म्हणजे एक आपलं आठवण येतले फायनलचं असं झालंय की आपले साधारण आता आपण बैल घेतला 2019ला, 3 वर्ष आपलं बंदीत गेले. त्याच्यानंतर आपली बंदी उठली, बैलगाडी क्षेत्रातली बंदी उठली. बैलगाडी क्षेत्रातली बंदी उठल्यावरती आपण सामान्य बैलगाडी, आपल्याला त्या पिरियडला बैल पळत होते. पण एक आपलं असं होतं की आपण जेमतेम आपल्या मापाचा बैल बघायचा आणि त्याला घालायचा आणि मैदान खेळायचं. 2-3 नंबरातली बैल. हो. तर विषय असा झाला होता की आपल्या सातारच्या तिथं कोंडवय, त्या कोंडव्याचं मैदान होतं आणि मी इथल्याच एका वासराला बैल दिला शंकर. कोंडव्याचं मैदान खेळलं मी आदल्या दिवशी. संध्याकाळी बैल आलो, उतरावला आणि असंच बसलो होतो घरात खुर्चीवरती. मला फोन आला, वाई तालुक्यात आपला येसकर आहे, तिथं आमचे भाचे, त्यांचा फोन आला. मामा म्हणले, अहो उद्या बोपर्डी वाई तालुका मैदान आहे, शंकर मिळेल का?
अरे म्हणलं आता आजच पळून आले 2 फेऱ्या बैल पळाला पण काय नाही मग उद्या दुपारनं भरला चालेल का बैल म्हणला दुपारनं नाही लवकर तरी या ओपनचं मैदान आहे वासरू आपला आदत आहे पण लवकर या आपलं वाटल्यास इथं लवकर येऊन बैल बसू द्या मैदानात नंतर गाडी नोंदवू चालतंय म्हणलं काय तसं त्याला काय शंकरला फरक पडत नाही फ्रेश बैल आहे तो एक बैठक काढली तरी 24 तास उभं राहण्याची त्याच्यात ताकद तर सकाळचा बैल भरला आमचे बाचे अक्षय गोरपडे नाळेवाडीचे त्यांचा त्याचा पण शंकरवर अतिशय म्हणजे अशी नावं घेतलीत ना तर कमीत कमी 500-600 नावं करतील एवढ्या जणांच्या त्यांच्या तसं ते बाच्यानं हे केलं आम्ही गेलो व्हायला ओपनचं मैदान त्यांचा एसकरवाल्यांचा भैरव आदत घातला आम्ही गट 2 चकड्यानं उडावला मला काही वाटलं नाही मी म्हणलं काही चाललंय चालू द्या म्हणजे काय कळून आलं नाही मला त्या ह्याच्यात दोन सिमी काढला मी अर्ध्यात चालत आलो त्या सीमेत नावं नको घ्यायला सगळे मित्रांच्याच गाड्या होत्या आपल्या जवळच्या गाड्या होत्या चांगल्या चांगल्या गाड्या पळणाऱ्या होत्या आणि आपल्याला गॅरंटी नव्हती की आपण ह्या मैदानात राहू काल बैल पळालाय 2 फेर आज गट काढलाय सीमेत राहतोय का नाही काय पण एक आमचे आणखीन एक मित्र सागर ड्रायव्हर रायगावचे अतिशय बिचारा चांगला त्याचा एक आपल्या बैलावरती अतिशय जीव कोणत्याही मैदानात त्यानं कुठूनही शंकर बघितला तरी तिथं पळत येणार त्याला हाक मारणार आणि मगच जाऊन दुसऱ्याच्या गाडीवर बसणार त्या मैदानात सीमेला पण तसंच झालं आमच्या बाच्यानं बैल खाली नेला मी मागून चालत येतोय सागर पळत आला शंकरच्या गाडीवरती चढला एक हाक मारली एक आवाज दिला गाडीतनं उतरला आणि दुसऱ्या गाडीवर जाऊन बसला आणि गाड्या सुटल्या मी ज्यावेळेस निम्म्यात चालत आलो अर्ध्यापर्यंत तर मला सगळे म्हणायला लागले अहो पळा की लवकर शंकर राहिलाय काय सीमेला माझा विश्वास जो परेल करण्यातला आवाज येत नाही की ही गाडी बसली एक आपल्या मनाला दागदुखी असते नाही तर टाकाटाकी झाली मार खाल्लाय मग तिथं जायचं हुरपण आणि परत तोंड खाली पाडून माघारी यायचं मला ते पटत नाही म्हणून मी जोपर्यंत स्वतः खात्री करत नाही तोपर्यंत हे करत नाही तसाच मी हळूहळू चालत राहिला गाडी पुन्हा आली नंबर टाकाय सुरुवात केल्यावरती म्हणजे आपण म्हणतो का नाही भरूनच आलं मला काल 2 फेर बैल पळाला ना आज आताचा विषय काढताना सुद्धा मला भरून येतो अक्षरशः भरून आलं मला की म्हणजे शब्दच नव्हते मला निशब्द झालो त्यानं फायनल केलं समाडाईवर आमच्या शेवटचा बाचाच माझा तो पण त्या क्षेत्रात मला बाचे खूप प्रेमाने भेटले पाचा त्यानं गाड्या आणली एवढे आनंदी सगळे झाले जे ध्यानी म्हणे नव्हतं ते सर्व त्यानं मला साध्य करून दिले बास माणसाला आज 1000 गाड्या ज्या मैदानात पळतात त्यातल्या फक्त 200-300 गाड्यांनी गुलाल घेतलेले कमीत कमी 600-700 गाड्या रोज पळायला जातात पण गुलाल कोणाला मिळाला नाही आणि या बैलानं त्याच्या 15 वर्षाच्या कालावधीत आपल्याला चालू मैदानामध्ये 3 फेऱ्यात गुलाल करून दिले याचं आपल्याला समाधान आहे आज त्यानं काही नाही दिलं त्यानं बसून खाल्लं तरी भरपूर मग ती आठवणीतली शर्यत म्हणता येईल त्याचं एक फायनल असू द्या पण ते लाख फायनलांना बाहेर त्यानं आतापर्यंत किती बैल शिकवली तसं गणती कधी आपण काढली नाही किंवा लिहून ठेवलं एखादा पण बैल आहे का नाही 3ऱ्या-4थ्या दिवशी पळायचा 3ऱ्या-4थ्या दिवशी म्हणजे कायमच हो कधी पावसाळ्यात सुद्धा आपल्याकडे पाऊस असला तरी पळशी फाटी चालू असते पाऊस असला तरी सुद्धा फोन असतात बैल जातो पळायला 3ऱ्या-4थ्या दिवशी नवीन वासरं पहिल्या फेऱ्याच्या वासरं अशी किती कमीत कमी मी आमच्या मागच्या आठवड्यात अशीच आम्ही सगळे बसलो होतो त्यावेळेस चर्चा चालली होती साधारण किती झाली असते साधारण तर आम्ही यादी काढली कमीत कमी 14-15 हजार वासरं येण्याची 14-15 हजार त्या वासरांपैकी किती तरी बैल आता साईदाती कडजाती झालं तो त्यावेळेस कडजाती होता ती वासरं शिकवताना ती वासरं होती आदत 1 वर्षाची 1.5 वर्षाची ती आता कडजाती झाल्या तरी ते तिथेच म्हणजे तो आता असं म्हणता येईल की तो आपल्या आता चालू सीझनचा अनिल कपूर आहे अनिल कपूर जवानी हटली नाही 16-17 कमीत कमी 14-15 हजार दादा तुमचं नाव सांग माझं नाव प्रवीण चोरद राहणार लिमकोंडवली
तुम्ही म्हणजे आता उद्योग काय करता, काय काम मी कंपनीमध्ये जॉबला आहे शिरवळला. तुम्हाला आहे ना म्हणजे बैलगाडी क्षेत्राची आवड कोणापासून झाली? या बैलगाडी क्षेत्रात आवड आमच्या लहानपणापासून घरा म्हणजे आई वडिलांपासून लहान वडिला आजोबांपासून आमच्या घरात हा नाद चिंद आहे. खानदानी खानदानी आमच्या परंपरा आहे सगळ्यांना. तेव्हापासून आम्हाला क्षेत्राची आवड आहे. नाद आहे हा. आता तुम्हाला म्हणजे आत्ताचे जे चालू आहे ह्याच्यात कुठले नंदी आवडतात म्हणजे तसं म्हणायला म्हटलं तर आपले घरचे आम्हाला सोडून? सर्व नंदी म्हणजे महाराष्ट्रात जे आता टॉप मध्ये पळतात हं. सर्वच नंदी आम्हाला या क्षेत्रातलं आवडतात. हं. तसं म्हटलं तर मग आम्हाला बकासूर आणि मथुर हे दोन बैलांमुळे त्या बैलगाडी क्षेत्राचा छंद आणि आवड निर्माण झाली या दोन बैलांमुळे जास्त करून. आणि या क्षेत्रामध्ये या दोन बैलांमुळेच आम्ही जास्त करून या क्षेत्रामध्ये उतरलो आणि आलो. दादा तुमचं नाव काय? माझं नाव केदार गंगे. तुम्ही काय करता आता? मी आता 12वीला आहे LBS. आता म्हणजे तुम्ही कसं काय बघता म्हणजे बैलगाडी क्षेत्रात कॉलेज? मी काय कॉलेजला ज्या दिवशी सुट्ट्या असेल त्या दिवशी असं खरेदी वगैरे देऊ असं जातो कधी. वेळ भेटेल करत तसा. करत हा. आणि जसं आता वेळ भेटेल तसं तसं जातो. तुम्हाला आवडता बैल कुठला? माझा आवडता बैल आपला सातारचा बलमा. साताऱ्याची राजधानी सातारा एक्सप्रेस बलमा. ही खरेदी नवीन कुठनं घेतलाय? शो ना. हे आपले आता एक 1.5 महिना झाला आपल्या मित्रांकडून आपण हा बैल घेतलेला. हा, आमचे मित्र आहेत दोघे. इकडे- इकडे उठ. उठ. इकडे उचल पूर्ण. तिचं नाव काय म्हणलं? शो चिक्या आपण चिक्या का? शो आपण आता इथं कोरेगावचे तिथं दरे भीमनगर दऱ्यातले आपले मित्र इथं अनिल दादा शिंदे म्हणून त्यांचा हा चिक्या आता आपल्याकडे 1.5 महिना झाला आपल्याकडे आलेला. कितीला घेतला? नाही याची खरेदी नाही तशी म्हणजे उगाच काय बोलायचं ते आपले मित्र येतं. होय. ते त्यांची जरा अडचण झाली त्यांनी आपल्याकडे दिला. बघू आता त्यातलं व्यवहार चालू आहे. होईल त्याला लवकर. म्हणजे किती वय आहे? याचं तरी साधारण 3 वर्षाचा आहे ह्यो. ह्यो आता तिसरा दात पाडलाय त्यानं म्हणजे चौसा झालाय. चौसा झालाय तो. म्हणजे तुम्ही इथं आणल्यापासून काय पळावलं गेलं? आपण आणल्यापासून आता 1.5 महिन्यात तर त्याची 7-8 मैदानं झाली तर 7-8 मैदान 7-8 मैदानं झाली. आपल्याकडे जनावर आल्यावर थांबत नाही. ते रुटीन मध्ये चालूच असतं. मैदानं चालूच असतात त्याची आता मैदानं झाले 7-8. डावी खांदी पळतो. आतून बाहेरून कुठून येऊ द्या. स्पीड भरपूर स्पीड आहे त्याला. आतापर्यंत जी 7 मैदानं झाली या 7 मैदानात त्याला गाडी बांधूनच तो पळालेला आहे. कुठं काय काय राहायला गेलं? नाही उगाच काय म्हणायचं नाही फायनलला राहिला नाही. 7-8 मैदान आपले जेमतेमच झाली तर आणि वासरच होती शक्यतो. आता करायचंय आता आपल्या लिमचे मैदान पडलेले 22 तारखेला. तरी मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की बाबा 22 फेब्रुवारीला जे आमचं लिमचं मैदान पडलेलं आहे या मैदानाला आपण सर्वांनी या. कुणावरतीही अन्याय होणार नाही. रितसर मैदान होणार आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान आहे. आयोजक आहे रक्षक प्रतिष्ठान लिंब आणि रक्षक प्रतिष्ठान कोंडवली यांच्या मार्फत हे मैदान आहे. सुशीलदादा मोजर यांच्या अध्यक्षतेखाली. तरी या मैदानाला सर्वांनी या. मैदान मोठं आणि अतिशय निस्वार्थीपणे पार पाडलं जाईल याची आम्ही गॅरंटी देतो. या मैदानातच एक चांगला पायरा करून पळवायचा आहे. शेवटी आपण तर प्रयत्न करणारे नियोजनही चांगलं करणारे नशिबाव.